दुःख सुद्धा पचवावं लागतं, त्यासाठी सुखाची सवय हवी। आणि आपली सखू माहितीये ना किती हट्टी आहे ते, तिचा हा हेकेखोरपणा मावशी समोर चालत नाही बरं। ती अशा इंगळीची नांगी बरोबर खुडून फेकते। नाही हो वहिनी, सखू सासरी हट्टीपणा करणारच नाही, माझी खात्री आहे। हो मी समजावलंय तिला तसं, आणि कुठे कसं वागावं याची समजूत तिच्याही अंगी आहेच। सासू काकू माझ्या उमयप्पांबद्दल किती वाईट बोलल्या, त्यांनी संस्कार केले नाहीत असं म्हणाल्या। माया लावली की सगळ्यांचे धागे कसे घट्ट बांधून ठेवता येतात। सखू, कुटुंबातल्या सगळ्या माणसांचे स्वभाव हे वेगवेगळे असतात, आणि त्या घरातली गृहिणीच त्या सगळ्यांना अलगद असं एका धाग्यात बांधून ठेवत असते। नाही नाही, माझ्या उमईने शिकवलंय मला, आणि तशीच वागते मी। माझं काही चुकलं नसेल तरी सगळं ऐकून घेते, उलट बोलत नाही। मग सगळं असं का वागताय माझ्याशी? हो वंस, श्रीमंता घरची रीत वेगळी, शिस्त वेगळी। एवढा श्रीमंती थाट बघितलाय का कधी सखुनी? मग चुकते ती। आणि काही ऐकून घेण्याची सवय लावली आहे का तुम्ही सखूला? त्यात आपलं मत उगाच अक्कल पाजळायची, आणि हिची मतं बरोबर माझ्या मावशीच्या विरुद्ध दिशेला असतात। माहेरी चालत असेल हे, सासरी नाही चालत, मग ओरडा मिळतो। ओरडा? ओरडा मिळतो? अहो मग मिळणारच ना। नाही म्हणजे तशी सखू धीराची आहे, चेहऱ्यावर काही दाखवत नाही, पण राखेखाली निखारे जिवंतच असतात। माहित नाहीये का आपल्याला? आमे, जे काय बोलायचं ते सरळ सरळ बोल, उगाच गोल 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 फिरवू नकोस। मी काय हो वाकडं बोलतेय? सरळच तर बोलतेय। पण तुम्हाला म्हणजे ना नुसतं जेवणाचं पान वाढून उपयोग नाही, अगदी घास तोंडात भरवायला हवा। त्याला मी काय करणार? पण बहिणी, आम्ही न आल्याने बिचारी अगदी हळवी झाली असेल ना। मंगळागौरीचं निमंत्रण आम्हाला नाहीये हे कळल्यावर दुखावली असेल हो पोर। वंस, अहो सासरची झाली ती आता, तिकडेच रमली। अहो एवढा श्रीमंती झगमगाटे ना तिथे, की तिचे डोळे अगदी दिपून गेलेत।